brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आम्ही महायुतीचे आता उभे नकली भांडणे आमचे. खरं सांगायचं खरं सांगायला त्यांचा धंदा आहे सत्तेतून पैसा आणि पैसेतून पुन्हा सत्ता. यांना कसं पाहिजे, नवरा मेला हरकत नाही, सवतरणकी झाली पाहिजे. विकास 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 यांना म्हणा एकदा फक्त हिंगोली शहर फिरून या. स्वच्छतागृह म्हणतात, माझे बहुतेक वकील साहेब फिरले नाही शहरामध्ये. स्वच्छतागृह कुठे माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दाखवून देतो. यांचे भांडणं मुळात कशी आहेत माहितीये का, तुझं माझं जमीन आणि तुझ्या वाचून कर्मेला, हे अशी गत आहे या दोघांची. ते आता भांडत आहेत, निवडणुका उद्या एकच आहेत ना. हे महाविकास आघाडी वाल्यांना हसल्याशिवाय दुसरं काही काम नाही. झूठों ने झूठों से कहा, झूठ मत बोलो, सरकारी फरमान है, झूठ मत बोलो, झूठों के घरों में झूठों की मंडी लगी है और बाहर लिखा है सच बोलो. त्यांचं काय नाही, नवरा बायकोच्या सारखे भांडणे आहेत यांचे. ते दिवसा पटत नाही, रात्री एक होतात. महाराष्ट्रामध्ये शिवसेना आमदार संतोष बांगर आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या वादाची स्टोरी आता चर्चेली जाते. याचं कारण आहे हिंगोली नगरपालिका. हिंगोली नगरपालिका निवडणुकीसाठी मुंबईत सत्तेत एकत्र असलेले शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी इथे आमने सामने आलेत आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून सुद्धा उमेदवार देण्यात आलाय. आणि या निमित्ताने ही स्टोरी भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी अशी झाली. आणि या निमित्तानेच आम्ही हिंगोलीमध्ये पोहोचलोय. हिंगोलीमध्ये इथे तीनही पक्षांचे कार्यकर्ते जमलेले आहेत. नेमके प्रकरण काय, भांडणं काय आहेत, हे मला समजून घ्यायचं आहे. मी सुरुवात सत्ताधारी पक्षाकडून करणार आहे, शिवसेनेकडून करूयात, कारण संतोष बांगर हे चर्चेत आहेत. मला सांगा, तुमचा मतदारसंघ कळमनुरी, हा हिंगोली शहर, मग तुम्ही महायुतीमध्येच एकमेकांच्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप का करतात? सन्माननीय संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख आहेत. काल सन्माननीय सीएम साहेब ह्या ठिकाणी प्रचारादरम्यान आले, सरकारमध्ये आहेत, सीएम आहेत, म्हणून एक गोष्ट लक्षात येते, झूठों ने झूठों से कहा, झूठ मत बोलो, सरकारी फरमान है, झूठ मत बोलो, झूठों के घरों में झूठों की मंडी लगी है और बाहर लिखा है सच बोलो. अहो साहेब, नगर परिषदेचा विकास सांगा. तुम्ही विकास राहिले एकीकडे, मी आमक केलं, मी तमक केलं, मी असं करेन. साहेब 2016 ऐकून घ्या, ऐकून घ्या. संतोष बांगर ज्या पक्षामध्ये आहेत ते पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, अगदी बरोबर, युतीचे ते नेते आहेत. अगदी बरोबर आहे. त्यांच्या भाषणावर तुमचा आक्षेप काय? साहेब, भाषणावर आक्षेप नाहीये. हे स्वायत्त संस्थेच्या या निवडणुका आहेत. प्रत्येक जो कार्यकर्ता तनमन धनाने रक्ताचं पाणी आणि मांसाचं चिखल करून या पक्षासाठी कार्य करतो. मग त्या कार्यकर्त्याला न्याय नको का? त्यांनी सतरंजा जाथरायच्या का? आणि त्यांना कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी सन्माननीय आदरणीय संतोष बांगर जे 288 आमदार, 78 विधान परिषद सदस्य आणि या महाराष्ट्रामधील 48 खासदारांच्या समोर आपल्या कामाने आपल्या नावाचा झेंडा आटके पार केलेला आहे. त्यांनी एक स्वयंभू असा विचार केलेला आहे की कार्यकर्त्यांना न्याय मिळावं, म्हणून आम्ही ही इलेक्शन लढतोय. शिवसेनेच्या न्यायासाठी, म्हणजे संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी भाजपच्या न्यायावर गडंतर येतंय ना? नाही. तुम्ही संभ्रम करू नका की ही जी इलेक्शन आहे, वरची जी युती, अरे आम्ही आहोत ना भाऊ, आम्ही विचाराचे भाऊ आहोत. पण स्वायत्त संस्थेमध्ये कार्यकर्त्याच्या अधिकारासाठी आणि इथलच्या लोकलच्या ज्या भूमिका आहेत आणि जे तारांकित प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्ही या 36 जिल्ह्यांमध्ये साहेब आपली जर हिंगोली परिषद, मला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे जायचं. ते म्हणतात देवेंद्र फडणवीस जिथून काहीतरी सांगतायत, त्यांनी काय का आमच्या कार्यकर्त्यांना न्याय पाहिजे, पण हा मतदारसंघ भाजपच आहे. भारतीय जनता पक्षाचा जे काही 2016 मध्ये या नगरपालिकेवर नगराध्यक्ष निवडून आला आणि 2014 पासून भारतीय जनता पक्षाचा आमदार या ठिकाणी आहे. अत्यंत या शहराचा पूर्वीचा जर आपण काही इतिहास पाहिला आणि 2014च्या नंतरचा जो काही बिघडलं, कुठं अडचण काय झाली? आता बिघडलं, त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्यासाठी आमचे संतोषरावजी हे करतात. पण माझं मत स्पष्ट आहे, मी भारतीय जनता पार्टीचा माजी जिल्हा अध्यक्ष, मी सुद्धा त्यांच्या विधानसभेमध्ये पूर्ण एकी करून त्यांचं सुद्धा काम केलेलं आहे. पण आता त्यांच्या कार्यकर्त्यासाठी ही निवडणूक नाहीये. त्यांच्या संतोषरावांच्या भावाचीच बायको इथं उभी आहे, नातेवाईक नाही, सख्खी भावजं उभी आहे. तिच्यासाठीच हा जे युतीचं जे काही सगळं हे मोडलंय आणि त्यांनी जे ते या शहरात राहत नाहीत असं नाही, पण त्याचा मतदारसंघ कळमनुरी आहे. त्यांनी कळमनुरीचे जे काही विधानसभा मतदारसंघ आहे
कळमनुरीची नगरपालिका आहे तिथं जाऊन आपला विकास केला पाहिजे. या हिंगोलीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत पूर्ण विकास पण तुम्ही तक्रार केली का वरिष्ठांकडे भाजपच्या? आमची तक्रार आहे, सगळं आहे, हा. पण पूर्ण तक्रार सुद्धा करूनही त्यांना तो जिल्हा प्रमुख आहे. हा. जिल्हा प्रमुख असल्यामुळं या हिंगोली जिल्ह्यामध्ये कुठंच युती झाली नाही. त्यांनी तरी लंगडी युती केले कुठेतरी राष्ट्रवादी सोबत. या वसमत मध्ये तिथं ए बी फॉर्मच दिला नाही. हे असं त्यांनी पाहिलं कोणी दिला त्यांच्या बंधू म्हणजे त्यांच्या भाऊजाईसाठी शिवसेनेने जे काही आपली वसमत मध्ये युती न करण्याचं काम केलं, राष्ट्रवादीला त्यांनी तिथला हे दिला आणि तिथं राष्ट्रवादीचा सपोर्ट इथं, पण राष्ट्रवादीची मंडळी इथं त्यांच्या सोबत नाही. त्यांनी त्यांचं वेगळं पॅनल उभं केलंय, त्यांची पूर्ण वेगळी त्यांची जे काही टीम आहे. म्हणून या हिंगोलीचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जे जे काही काम केलं, आम्ही गांधीजीच्या पुतळ्यापासून म्हणजे गांधीजीचा पुतळ्याचं तुमचा मुद्दा लक्षात आला. सगळं मला तुमचा मुद्दा लक्षात आला, पण आता विरोधी बाकांची बाजू सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. ते भांडतायत, ते म्हणतात आमच्या न्यायासाठी आम्ही लढतोय. हे म्हणतात नाही, हा मतदारसंघ आमचा, इथं आमचंच प्राबल्य असलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हे दोन्ही विरोधी पक्ष जे भांडत आहेत ना, हे यायचं काहीच नाही. हे दोन्ही एकाच नाण्याची बाजू येतं, पण हे भांडतात, एकच्या खालच्या स्तरावर टीका करतात. ती अशी परिस्थिती निर्माण झाली की माता भगिनींनी टीव्ही बघावं की नाही बघावं. ज्या लाडक्या बहिणीसाठी हे लोक लाडक्या बहिणी म्हणून योजना देतात, प्रलोभन द्यायला लाडक्या बहिणीला, पण त्याच लाडक्या बहिणीचा दोन्हीही आमदार अपमान करतात आणि लाडक्या बहिणीचंच नाव घेऊन दोन्ही त्यांना अपमानित करताय. तर हे एकूणमेकावर आरोप जे करतात, हे फक्त वरती सगळे एक आहे. निवडणुकीमध्ये आरोप करून जे मूलभूत जे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न असेल, इथं भारतीय जनता पार्टीचा जे नगराध्यक्ष होता, त्यांनी पाणी जे आम्ही 365 दिवसाची नळपट्टी भरतो, पण आम्हाला पाणी 10 दिवसाला दिलं जाते. का दिलं जाते? हिंगोली ग्रीन आणि क्लीनची यांनी सांगितलं होतं, ती सुद्धा केली नाही. आणि हिंगोलीमध्ये जे त्यांनी म्हणलं होतं 10 लाख झाडं लावतो, लावले का? नाही लावले. हिंगोलीमध्ये जे महिलांसाठी स्वच्छतागृह, स्वतंत्र महिलांसाठी स्वच्छतागृह पाहिजे, हिंगोलीमध्ये कुठंच नाही. तर हे सगळे प्रश्न चव्हाट्यावर येऊ नये, लोकांनी हे प्रश्न विचारू नये, म्हणून हे उगं काहीतरी कोंबडीचे भांडण असतात का, तसे हे भांडण करायला. आणि राहिला ते कळमनुरीचे आमदार ते संतोष बांगर आहे, अहो त्या कळमनुरीमध्ये जाऊन विकास करण्यात ना, कारण त्या कळमनुरीमध्ये एक नगरपालिका आणि एक नगरपंचायत आहे. त्या नगरपालिकेचे काय आलं? त्या नगरपालिकेमध्ये रोड नाही, पाणी नाही. तुम्हाला काय वाटतं ते इथं का आले असावे? नाही, इकडे फक्त सत्ता पाहिजे त्यांना. त्यांचा धंदा आहे, मी धंदा शब्द मुद्दाम वापरायलो, त्यांचा धंदा आहे सत्तेतून पैसा आणि पैसेतून पुन्हा सत्ता. हे त्यांचा धंदा झालेला आहे. सगळी पदं घरीच पाहिजे. कोणतरी स्वतः आमदार, भाऊ, पुन्हा नगराध्यक्ष, पुन्हा आणखीन एखादा भाषाला कुठेतरी जिल्हा परिषदला उभं करायचं, जिल्हा परिषद निवडून आणायचं, नंतर त्याला कुठेतरी सभापती करायचं. ही सत्ता, त्यांना फक्त सत्ता पाहिजे, सत्तेतून पैसा आणि पुन्हा सत्तेतून पुन्हा पैसा. मला तुमच्याकडे पुन्हा यायचंय, पण हे तुम्ही कसं बघताय? हे दोन नेत्यांची भांडणं आहेत काय? त्या दोघांच्या भांडणात तुमचा सुद्धा लाभ होऊ शकतो इथे? यांचे भांडणं मुळात कसे आहेत माहितीये का? तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना, हे अशी गत आहे या दोघांची. हे आता भांडत आहेत, निवडणुका होऊ द्या, हे एकच आहेत ना. लोकांना दिसतंय सगळं, हे सगळे एकच आहेत, राज्यामध्ये एक आहेत, सगळीकडे सत्तेत मिळून मिलबाटके खारे सब. मग इथं काय बिघडतंय? मग इथं नाही, इथं फक्त नाटक आहे त्यांचं, भांडायचं विनाकारण, लोकांना दाखवायचं की आम्ही खरंच भांडतोय म्हणून. अरे भांडताय तर तुम्ही दोघेही सत्ताधारी आमदार आहात. लोकांना तुम्ही जे मागच्या विधानसभेत जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता करा ना. तुम्ही ऐकलं का एकमेकांबद्दल काय बोलले? नाही, ते पण बोलले ऐका 20 ना, कोटींचं घर आहे, ऐका ना, ते म्हणते मटक्यात ऐका उगाराचं ना. काय? मला सगळ्यात अगोदर एक सांगा, तुम्ही म्हणले काहीतरी मत मांडायची, तुम्ही यांचं भाषण ऐकवलं आम्हाला इथं आणून. यांचं भाषण ऐकायला थोडं चाललोय आम्ही, ऐका ना. मी त्यांचं काय ऐकवलं? हा. कारण त्यांच्याकडून बाजू मांडणार लोक कमी आहेत, आणि त्यांची बाजू महत्वाची यासाठी आहे कारण त्यांच्यामुळे निवडणुकीत चर्चा आहे. बरं असेल, ठीक आहे, तुमचं हे मान्य करू. ते दोघं एकमेकावर खालच्या पातळीवर आरोप करत आहेत. बांगर साहेब म्हणतात की तानाजी पाटलांचं 20 कोटींचा बंगला झाला. तानाजी पाटील म्हणतात की बांगर साहेबाचा आमकय ढमकय. यार तुम्ही दोघेही सत्ताधारी आमदार आहेत, तुम्ही दोघेही सत्ताधारीतले आमदार आहेत ना. एक तुमच्या पक्षाचा एक नेता उपमुख्यमंत्री आहे आणि तुमच्या पक्षाचे दुसरे नेते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तुम्ही कशाला येड्यात काढता जनतेला? तुम्हाला विकास करायचं थांबवलं ना. कुठं माशी शिंकली? कोणी अडवलंय तुम्हाला? हिंगोलीच्या नगरपालिकेच्या एका माणसानं तुम्हाला येऊन अडवलंय का की हा विकास तुम्ही करायचा नाही, आम्ही करू देत नाही? कोण अडवलंय तुम्हाला? करत का नाही तुम्ही? भांडत बसा ना, नंतर निवडणुका झाल्यावर बसा भांडत. यांचं काय नाही, नवरा बायकोच्या सारखे भांडण आहेत यांचे. हे दिवसा पटत नाही, रात्री एक होतात, तसली गत आहे यांची. निवडणुका संपू द्या, सगळे विसरून जातात. हे त्यांचा मुद्दा सुद्धा लक्षात आहे आणि मी त्यांना सुद्धा बोलण्याची संधी दिली आहे. असं नाही की आपण त्यांना जास्त वेट देतो, पण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत. हा, काय म्हणायचं तुम्हाला? मला एक सांगायचंय की इथले दोन्ही आमदार दोन्ही सत्तेत आहेत, सत्तेमध्ये असताना दोन्ही सोबत आहेत, परंतु इथल्या हिंगोलीच्या ज्या समस्या आहेत त्या इथल्या नागरिकांना माहीत आहेत. आणि कोरोना काळ होता, कोरोना काळामध्ये आम्ही स्वतः इथला
रहिवासी असल्यामुळे इथं आम्ही बघितलंय. कोरोना काळामध्ये तलाबकट्ट्याचा मोठा विषय होता. 400-500 घरं तिथं या कलेक्टरनं आणि SP नं तिथं नोटिसी दिल्या होत्या की बाबा हे घर तोडा, उठून जा. त्या काळात इथला सत्तेतला कोणताही आमदार या गरिबाच्या सोबत उभा राहिला नाही. तिथं एकमेव गरिबाचा नेता म्हणून विनायक भिसे पाटील एकमेव उभे राहिले आणि त्यांच्यामुळं कोरोना काळात ज्या लोकांना रूम सुद्धा मिळत नव्हत्या, इथं कोणी खोली सुद्धा देत नव्हतं, त्या लोकांना 3 वर्ष जगवण्याचं काम या आमच्या वाघानं केलेलं आहे आणि त्याचा मी साक्षीदार आहे. म्हणून सर्वसामान्याचा नेता म्हणून घेण्याचा अधिकार आणि सर्वसामान्याचा म्हणजे घरातला गरीबाला पाहण्याचा ज्या माणसाचा दृष्टिकोन आहे ते फक्त एका वाघाकडे आमच्या. हे आणि म्हणून- भिसेंबद्दल बोलतायत पण वंचित विषय बहुजन- पाटलाकडे नाही बोलत मी. हा. कोरोना काळातला विषय होता. सत्ताधारी आमदार दोन्ही असताना कोणी 400 घराचा प्रश्न मांडला नाही. 400 घराला जे बेघर होणार होते त्याला घेऊन जाणारा माणूस एकमेव हे कलेक्टर ऑफिसला. मग संतोष SP बांगरेंनी काय केलं? ऑफिसला इथं आमदार म्हणून 2 आमदारांनी काय केलं? काहीच केलं नाही त्यांच्यासाठी, काहीच नाही केलं. काहीच केलं नाही. आज ते लोक बेघर आहेत, त्यांना घर नाही तिथं राहण्यासाठी. आजही ते या मला हिंगोली तुमचा मुद्दा लक्षात आला, मला पुढे जायचं आहे. मला सांगा, मला सांगा, तुमचं ऐकून घेतलं का नाही मी? पूर्ण ऐकून घेतलं का नाही? इथं अजूनही लोक आहेत. तुमचा मुद्दा मूळ ऐकून घेतला मी. ऐकून घेत नाहीत साहेब. काय नाही ऐकून घेतलं तुम्ही? हा बोला. सत्तेतल्या असलेल्या लोकांसाठी तुम्ही हे करता काय? असं कसं म्हणाल तुम्ही? हे तुम्ही मला नाही सांगायचं, मला माझं काम कळतं काय करायचं. माझं मत मांडायचं मला सांगा, आहे ना. ही निवडणूक जी आहे इथं सत्ताधारी दोन आमदार भांडतायत. तुमची काय बाजू आहे आणि तुम्ही कुठले मुद्दे घेऊन लोकांकडे जाता? माझा मुद्दा असा आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत बाजू दोन्ही गट असो तिन्ही गट असो यानं कोणच विकास केलेला नाही आतापर्यंत. वंचित बहुजन आघाडीला जर सत्ता भेटली, इथल्या वार्ड क्रमांक 6 मधून मी लढत आहे. जर हिंगोलीमध्ये आम्हाला जर प्रचंड बहुमताने यानं निवडून दिलं तर वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण ताकदीने इथे काम करणार आहे आणि सर्व समाजातल्या पूर्ण हिंगोली जिल्ह्यातल्या जे मुद्दे आहेत, समजा विकासाचे मुद्दे, आतापर्यंत तुम्ही विकास व्हिडिओ बघितले का त्या आमदारांचे कशा पद्धतीने भांडताय? ही निवडणूक कुठे चालली आहे काय वगैरे? ती निवडणूक त्यांची भांडण चालू आहे, त्यांच्याबद्दल मला काही घेणं देणं नाही. ते आपसात भांडतात, त्यांचा काही विषय नाही. मी वंचित बहुजन आघाडीकडून बोलायलो, त्यांच्या आपसातल्या भांडणात बोलणं मला त्यांच्यावर काही घेणं देणं नाही, बरोबर. पण परंतु सर्वसामान्य माणसाचं तुम्ही तळागाळातल्या त्यांना साथ द्या ना, त्यांचे मुद्दे तुम्ही उपस्थित करा ना, त्यांच्यावर त्या भांडणात मतलब नाही ना. मला सांगा, तुमच्या मुद्द्यांना आपण हायलाइट केलं की नाही? हो. ते जे बोलतायत की घरांचा प्रश्न होता, आपण तोही दाखवला. हो. तुम्ही बोलतात तेही दाखवला. बरोबर. आमचं असं आहे की बाबा राजकारण दाखवण्याबरोबर तुमचे मुद्दे सुद्धा आम्हाला जनतेपर्यंत न्यायचे. हो, तर आमचे मुद्दे असे आहे की शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरचा आतापर्यंत रोड झालेला नाही, बरोबर आहे. आता बी तिथून मी ऑटो चालवतो स्वतः, मला माहिती आहे की कुठं कुठं कसे काय रोड काय आहे, कसं काय गल्ली बोळी सगळे घुमतो मी. तर आतापर्यंत विकास झालेलाच नाही हिंगोली जिल्ह्याचा. हे म्हणतात. मला आता तिघांचे कॉमेंट्स घ्यायचे आहेत. एक महाविकास आघाडी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी. तुम्ही आरोप ऐकलेत सगळ्यांचे. आता तुमचा काय रिप्लाय त्यांना? साहेब, या 36 जिल्ह्यांमध्ये या हिंगोली जिल्ह्याची जी नगर परिषद मागच्या 2016 पासून बीजेपीच्या ताब्यामध्ये आहे. या ठिकाणी कुठली पार्किंग व्यवस्था नाही. सुंदर सुटसुटीत शहर असायला पाहिजे. कुठे स्त्रियांसाठी स्वच्छालय नाहीये. कुठले झाडं झुडपे नाहीयेत लावलेली शहरांना सुंदरीकरण करण्यासाठी. ज्या प्रतिमा ज्या आहेत, अहो जुने जे शौचालय आणि पाडून टाकलेत, नव्याने कुठले बांधलेले नाहीत. 15 दिवस इथलच्या रहिवाशांना पाणी येत नाही. लक्षात आला. पाणी हे येत नाही. भांडून कसं साध्य होईल? भांडणं नव्हे, मग? हे बघा यांना कसं पाहिजे, नवरा मेलात हरकत नाही, सवतरणकी झाली पाहिजे. यांना विकास करायचा नाही. त्यांनी काय सांगितलं की ते कळमनुरीचे आमदार आहेत. अरे ते सन्माननीय संतोष बांगर या जिल्ह्याचा शिवसेना प्रमुख आहे. या 288 आमदारामध्ये मला सांगा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या खात्याचा कोणता मंत्री आहे लोकांना माहित नाही, पण संतोष बांगर नेमकं माहित आहे. आता सांगितलं ह्या ठिकाणी कोरोना काळामध्ये स्वतःचा FD या वाघाने मोडला. काल अतिवृष्टी झाली, निसर्गाचा कोप झाला, सन्मान्य संतोष बांगर स्वतः पाण्यामध्ये चिखलामध्ये जाऊन ह्या लोकांना मदत केली. या कोरोना काळामध्ये सर्व घरामध्ये लपले लोकप्रतिनिधी, पण एकटा वाघ हा त्याची पुकार या तळागाळातील लोकांना, सर्वसामान्य जनतेला मदत ते करण्यासाठी कोरोना कामाबद्दल बोलतात. त्यांनी कोरोनात कसं काम केलं? बघा, कोरोनात त्यांनी काय काम केलंय हे सर्व जनतेला माहित आहे. त्याच्यावर आता काय 4 वर्ष जुनं बोलणं म्हणजे आता कसं राहील, ते उखाळलं ते काम ना
खंड करणार होते. तुम्हाला एक सोची गोष्ट सांगते, मला विकास 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 यांना म्हणा एकदा फक्त हिंगोली शहर फिरून या. स्वच्छतागृह म्हणतात, माझे बहुतेक वकील साहेब फिरले नाही शहरामध्ये. स्वच्छतागृह कुठे माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दाखवून देतो. हिंगोलीच्या रस्त्याचा विकास पहा, जलेश्वर तलावाचा विकास पहा. आणि आता आमचे सन्माननीय मित्र जे म्हटले आता की जलेश्वरांच्या लोकांचा रहिवाशांचा प्रश्न, कालच मुख्यमंत्री साहेबांनी ऐका, त्यांचा प्रश्न जेन्युइन आहे. कालच मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर सभेमध्ये डिक्लेअर केलं, जे अतिक्रमणग्रस्त ज्यांचे घर उठवलेले आहेत त्यांना सर्वांना हक्काचं घर देण्यात येणार आहे. सर्वांना पंतप्रधान एवढा उशीर का झाला पण? एवढं बघा, एक गोष्ट आहे का, जागेची पाहणी करणे आणि त्याच्यात काही अनऑथोराइज नंतर जे आपण म्हणतो ना, जे जुने बसले आणि नवीन नाव घुसवले, ही सगळी प्रक्रिया करण्यामध्ये तुमचा वेळ लागतो. त्याच्यातून काही 169 काहीतरी एक लाभार्थी आहेत, त्यांचे नाव छाटलेले आहेत आणि त्यांना लवकरात लवकर घरकुल भेटणार आहे. तो मुद्दा ऐका तो मुद्दा काढल्यानंतर तुम्ही वराच्या मागून घोडे काढले. ना, वराच्या मागून घोडे नाही काढले, हे सगळे काम चालू आहेत. हे ऑलरेडी काम चालू आहेत. हे तर त्यांनी आता काढली. काल बघा, मुख्यमंत्र्यांच्या साहेबांची सभा होऊन 2 वर्ष झाली आणि जे पाणी जे म्हणतायत 86 कोटी रुपयाची पाणी नळ योजना मंजूर झालेली आहे. त्यांचं काम चालू आहे. आणि नंतर जो इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होता, तो सोलार प्लांट हिंगोली नगर परिषद मार्फत सोलार प्लांट चालू आहे. आणि आमचे सन्माननीय मित्र हे विचारले की 2016 ते 2021 हे आमच्या नगराध्यक्षांचा कालावधी होता. पुढचे 3 वर्ष प्रशासक होतं हिंगोली नगर शहरामध्ये. कुणाच्या ऐका ना, प्रशासक होतं. काय थोड्याफार काय गैरसोय झाल्या असेल, त्या सगळ्या गैरसोयी आता लवकरात लवकर आमची चालू दूर करणार. मला काय साहेब, मी आता राष्ट्रवादीकडून एक माझी भूमिका मांडतो अजितदादाची. हे बघा, आम्ही अजितदादाचे माणसं आहेत. आम्ही महायुतीचे आता उघड नकली भांडणे आहेत आमचे. खरं सांगायलो, खरं सांगायलो, एक मिनिट कसं नकली आहेत सांगतो. ऐका, हसू नका तुम्ही, हसू नका, ऐकल्यावर बोला. हे कसं आहे माहितीये का, आमचे जे कार्यकर्ते आहेत, प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला त्याला त्याचा चान्स भेटला पाहिजे. नगर परिषदेची स्थानिक निवडणूक आहे आणि हे त्या कार्यकर्त्याचा अधिकार आहे. 3 पक्ष असल्यामुळे युती करणं थोडं अवघड गेलं. लक्षात घ्या भावना, हे महाविकास आघाडी वाल्यांना हसल्याशिवाय दुसरं काही काम नाही. महायुती सरकारमध्ये ऐका, देवेंद्र फडणवीस साहेब, स्थिती हसण्यासारखीच आहे. एक मिनिट साहेब, ऐका, परिस्थिती कशी हसण्यासारखी, ऐका सांगतो तुम्हाला. सत्तेतलेच आमदार भांडतात म्हणजे. ऐका, मी तेच म्हणतोय की आमच्या दोन्ही आमदार साहेबांना विनंती आहे, आज हिंगोली शहरात तुम्ही बघा, राष्ट्रवादी मागच्या अनेक वर्षापासून आम्ही जो खरा जर विकास केला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. मागच्या काळात आमचे दिलीपराव चव्हाण म्हणून आहेत, इथं उपनगर अध्यक्ष आहेत. तुम्ही हिंगोलीतल्या कुठल्याही माणसाला विचारा की दिलीप चव्हाणची प्लॅनिंग, जी जबरदस्त प्लॅनिंग असल्यामुळे या हिंगोलीचा विकास झालेला आहे. अजितदादांकडून वारंवार त्यांनी या ठिकाणी हिंगोलीला जर सगळ्यात जास्त पैसे कोणून आणून देण्याचं काम केलं असेल तर कोण दिलं? अजितदादांनी. ऐका, दुसरी गोष्ट सांगा, तुम्ही अजितदादांना ऐकलं ते काय बोललेत? काय, जर मला मतदान करणार असेल तरच मी निधी देईन. मग ज्या लोकांनी तुम्हाला मतदान नाही करायचं त्यांनी काय करायचं? साहेब ऐका, एक मिनिट, गोष्ट एक लक्षात ठेवा. विषय काय, आमची बी आज राष्ट्रवादीचे इथे उमेदवार आहेत. इथं सरळ ब्लॅकमेलिंग झाली ना. आहेत ना, ब्लॅकमेलिंग नाहीये. एक मिनिट, निवडणुकीचे मुद्दे म्हणून कार्यकर्त्याला जोश यावा त्या हिशोबाने अजितदादाचं ते भाषण असेल कदाचित, पण त्यांना मतदान करणं त्यांच्या जोशाचं काय असं नाही ना. मग उद्या एक लक्षात ठेवा, प्रत्येक पार्टी काय सगळी वन साइड निवडून येत असती का साहेब? नाही येत ना. ह्या गोष्टी राजकीय भाषणाच्या असतात. पण एक लक्षात घ्यावा, आम्ही अजितदादांचे माणसे तर राष्ट्रवादीमध्ये महायुती म्हणून आम्ही या दोघांना एकत्र महाराष्ट्र लेवलला एकत्र ठेवलेलं आहे. आणि राहिला स्थानिक प्रश्न आहे, मी तुम्हाला सांगतो, माझे आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब आणि आमदार संतोषराव बांगर यांना दोघांना सुद्धा विनंती आहे की स्थानिकचे इलेक्शन हे कार्यकर्त्यांना लढू द्या. तुम्ही स्वतःच्या एकावर घेऊ नका. उद्या आपल्याला हिंगोली शहराचा विकास जर करायचा असेल तर तिघांना सोबत मिळूनच हिंगोलीचा विकास. मला शेवटच्या यांच्या 2 कॉमेंट्स घ्यायचे आणि त्यानंतर थांबायचं आहे. आता हे तुम्ही सगळं बघतायत, एकमेकांवर आरोप करतायत. महाविकास आघाडी, राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार, शहर अध्यक्ष मुजीब पठान. इलेक्शन में मेन मुद्दे होना चाहिए शहर के विकास के, स्वच्छता के, पानी के, इसके. आमदार साहब के झगड़ों से कोई ताल्लुक नहीं है पब्लिक को, लेकिन ये जो सोंग चल रहा, ढोंग चल रहा, ये बहुत मायूब और खराब बात है. एक ऐसे मोतेबर शख्सियत जिसको पब्लिक ने चुन के दी, उनकी जो हैसियत है वो बहुत बड़ी हैसियत है और इतने नीचे लेवल पे जाना नहीं, ऐसी मेरी उनकी रिक्वेस्ट है. खास करके चाहे वो कोई भी पार्टी का हो, लेकिन अपना जो मेयर है, जो स्टेटस है, वो खराब नहीं करना चाहिए. दूसरा रहा सवाल इसका डेवलपमेंट का एक मुद्दा मैं बोलूंगा, खास करके नगर पालिका में जो राष्ट्रवादी के दिलीप राव जी चौहान और उनकी जो टीम है, अभी जो अजितदादा पवार के अंदर जो जाके अभी नई नौ मुस्लिम हुए हुए है, उनके हिसाब से
उन्होंने जो डेवलपमेंट करा शहर का डेवलपमेंट कम और उनका खुद का डेवलपमेंट बहुत ज्यादा करा। उसका हाँ, बस काम करने के अंदर जो गुत्तेदारी करते वो गुत्तेदारी इनडायरेक्ट में उनकी रहती। और डेवलपमेंट करना इसलिए जरूरी है कि उनको खुद को काम करा के लेना है, उनको खुद के आदमियों के हाथ से, और डेवलपमेंट भी करना जरूरी है और खुद का डेवलपमेंट भी करना जरूरी है। लेकिन जो लेवल होना चाहिए काम का, निकृष्ट दर्जे का काम करके उसमें जो भी होता है वो आपको भी मालूम है और हमको भी मालूम है। मला शेवटचे 2 कमेंट्स ऍड करायचे आहेत. तुम्ही बघितलंय सगळं, आता तुमचा रोडमॅप काय? नाही, आम्ही तर महाविकास आघाडी 100% निवडून येणार आणि निवडून आल्याच्या नंतर आम्ही विकास हिंगोली शहराचा करणार आहोत. त्याच्यामध्ये मग सांगितलं मी तुम्हाला, हिंगोली शहरामध्ये महिलांसाठी कुठलंही स्वच्छतागृह नाही आणि हिंगोली शहराला जे 10 दिवसाचं पाण्याचं रोटेशन आहे ते कशामुळे आहे? कारण की हे जे हिंगोली शहराला पाणी पुरवले जाते ते सिद्धेश्वर डॅमहून पाणी येते. तर सिद्धेश्वर डॅमहून हिंगोलीला पाणी आल्यानंतर इथं पाणी साठवण्यासाठी जे जलकुंभ आहेत यांची संख्या कमी आहे. या कमी असल्यामुळे ते पाणी चालू आहे ते नंतर करा. तर ते पाणी जे जलकुंभाची संख्या कमी असल्यामुळं कमी काय म्हणतात? माननीय बाबारावजी बांगर याच्या अगोदर 5 वर्ष राहिले ना, दीपरावजी राहिले 5 वर्ष. कोणता विकास केला? कोणताही विकास नाही, काही विकास नाही हिंगोलीचा. आता आदरणीय आमचे विनायकरावजी भिसे पाटील यांच्या मागे पूर्ण हिंगोलीची जनता आहे आणि हेच निवडून येणार. तर त्याच्यामध्ये तर हे जे जलकुंभाची संख्या जर वाढवली तर हिंगोलीचं जे 10 दिवसाचं पाणीचं रोटेशन आहे ते 3 दिवसावर येईल आणि असे अनंत प्रश्न आहेत ते आम्ही मार्गी लावू. शेवटचे कमेंट्स. आमचे राष्ट्रवादीचे मित्र त्यांनीच सांगितलं की आमचे भांडण नकली आहेत. दुसऱ्या शिवसेनेचे मित्र त्यांनी सांगितले की आमदार साहेबांनी एफडी मोडली. बिलकुल खरं आहे, एफडी मोडली, पण औंढा नागनाथ देवस्थानाची एफडी मोडली. हे औंढ्याचे नागरिक माझ्यासमोर उभे आहेत. औंढा नागनाथ देवस्थानची त्यांनी एफडी मोडली. दुसरा, आणि जे त्या कोरोना काळातली एफडी मोडण्याचं जे त्यांनी भाष्य केलं ती मोडली त्यांनी, पण खात्यावर फक्त ट्रान्सफर केली, नॉट विड्रॉल झालेली नाहीये, खात्यावर फक्त ट्रान्सफर केली. त्याच्यामुळे फक्त बोलाचा भात आणि बोलाची कडी आहे. काय म्हणतात? जे 90 लाखाच्या एफडीचा आमदार साहेबांनी मोडली. जनतेसाठी हा जो इश्यू झाला, प्रश्न उपस्थित झाला, RTIच्या माध्यमातून मी सर्व माहिती अधिकारात उपलब्ध जमा केली, पुराव्यासहित. किती तारखेला मीटिंग झाली, खरेदीचा अधिकार कोणाला होता, यांनी जे दाखवलं की मी या मेडिकलहून खरेदी केलं, त्या मेडिकलचं रेकॉर्ड काढलं, त्या मेडिकल 1 रुपया खरेदी करता येत नव्हती कलेक्टरच्या परवानगीशिवाय. कलेक्टर आणि एक कमिटी नेमली होती रेमडेसिवीर खरेदी करण्याचे, त्या कमिटीच्या मार्फत ती खरेदी होत होती. अशी ही खरेदी कोणालाही वैयक्तिकरित्या एफडी मोडून मी खरेदी केली जनतेला वाटले हे निवड होत आहे. आता मला या मुद्द्यावर शिवसेनेचा काउंटर घ्यायला लागेल. ते म्हणतात एफडी तुमची नाही, ती औंढा नागनाथ देवस्थानची होती. साहेब, औंढा मंदिर संस्थान आणि त्याचा बायलॉज हे काय आधी समजून घ्या. सदर औंढा नागनाथचा पदसिद्ध अध्यक्ष हा तहसीलदार असतो, हे समजूनच घ्यायला मार्ग नाही. तुम्ही त्याचा राजकीय लाभ कसा काय घेऊ शकता? शिवसैनिक आहेत बिचारे दुखावलेले आहेत का? फक्त विरोधाला विरोध म्हणून करतायत. 1 मिनिट ऐका. जर कळमनुरी ऐकून घ्या, कळमनुरी मतदारसंघामध्ये ऐकून घ्या सांगतोय, उत्तर घ्या. पदसिद्ध बायलाज असा आहे की या वाघाने या कळमनुरी मतदारसंघामध्ये 2,500 कोटी आणून या कळमनुरी मतदारसंघामध्ये विकास साधला आणि त्याच विकासाचा सन्मान घेऊन या हिंगोली जिल्ह्यामधल्या नगर परिषद मध्ये सन्माननीय संतोष बांगर आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामधून भाषण नाहीये. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि महाविकास आघाडी या 4ही पक्षांचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक आहेत. 2 आमदार ज्यांचा संघर्ष सुरू आहे, ज्यांचे व्हिडिओ समोर येतात, त्यावर सुद्धा नागरिक नाराज आहेत. पण सगळ्यात महत्वाचा आणि लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे, इथले ज्या पायाभूत सुविधा आहे यांच्याबद्दल इथल्या उपस्थित असलेल्या एकाही कार्यकर्त्याचं दुमत हे नाही की ते काम झालं नाही पाहिजे. काम झालं पाहिजे. त्यामुळं 3 तारखेला जो या नगरपालिकेचा निकाल लागेल याकडे आमचंच नाही तर महाराष्ट्रात सुद्धा लक्ष असणार आहे. त्यामुळे असं मधीत उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांबद्दल, राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर हिंगोली.